खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत राज्यातील वाढती गुन्हेगारी, महिलांवरील अन्याय, लाडकी बहीण योजनेतील अनियमितता, माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा आणि हिंजवडीतील नागरी समस्यांवर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलाय। मुख्यमंत्री दिल्लीत नाराज असल्याचा दावा करत त्यांनी रमी खेळणारा मंत्री कोण असा सवाल उपस्थित केलाय। त्यासोबतच माधुरी मिसाळ प्रकरणात एसआयटी आणि ईडीची चौकशी मागणी करताना महादेव मुंडे प्रकरणावरही भाजपवर आरोप केलेत। हुक्का पार्लर, पबच्या अनियमिततेवर तात्काळ कारवाईची मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। घटना झाली की त्याचा जाहीर निषेध अर्थातच केला पाहिजे, पण आमची अपेक्षा होती की त्याच्यावर इमिजिएट ऍक्शन व्हावी। पण उशिरा का होईना पालकमंत्र्यांनी 2 आज निर्णय घेतलेत। मी वाट बघते त्या निर्णयाची। 3 ऍक्शन, एक तर राजीनाम्याची मी वाट बघते, कारण का त्याच्यात महाराष्ट्राचा अपमान झालेला आहे। माझी म्हणजे आमची विनंती होती हे मागच्याच आठवड्यात व्हायला पाहिजे होतं। एक दुसरा, हिंजावडीला ते 15 दिवसात दुसऱ्यांदा गेले, त्याचं मी स्वागत करतो। आणि तिसरी महत्वाची गोष्ट की दौंडच्या घटनेमध्ये ते स्वतः तुमच्या चॅनलवर म्हणलेत की अशा लोकांना वेळ पडली तर मोका लावा। बघूया काय होतं, अजून एक 8 दिवस वाट बघूया। आता इतकं झाले, त्यामुळे माझ्या माननीय पालकमंत्र्यांनी हे 3 निर्णय महाराष्ट्राच्या आणि पुणे जिल्ह्याच्या, ज्याचा सातत्याने आम्ही मागणी करतोय, त्याच्यावर निर्णय द्यावा।